जे काही बेकायदेशीर प्रकार संगमनेर मतदारसंघात सुरू आहे त्याकडे सुद्धा मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। संगम नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 149 जुना सर्वे नंबर 803 दोन मिनिटं साहेब, आम्हाला नवीन सदस्य आम्हाला लक्ष वेधीला फार अधिवेशन झाल्यापासून आम्ही भांडतोय। कुठं पहिल्यांदी संधी भेटली। जुना सर्वे नंबर 808 क्षेत्र 4 एकर 17 गुंठे ही मिळकत अलीकडे वक्फ मंडळाने ताब्यात घोषित केली आहे। तसेच त्यामुळं संगमनेर तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सुकेवाडी येथे कान्होबा देवस्थानची इनाम जमीन आहे सर्वे नंबर 194, गुलेवाडी येथील कान्होबा देवस्थानची सर्वे नंबर 162, सर्वे नंबर 179, त्यानंतर पारेगाव येथील श्री क्षेत्र आश्विनाथ महाराज। प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावरती वक्फ बोर्डाचा चुकीच्या पद्धतीने दावा दाखल केला जातोय। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन माझा आपल्या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री महोदय, संगमनेर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीचं चालू आहे। वारंवार कारवाया करून तोच आरोपी फक्त प्रत्येक वेळेस नवीन माणूस उभा केला जातो। वक्फ बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा जो महाराष्ट्रामध्ये प्रकार चालला जमिनी बळकावण्याचा, याला कुठेतरी आपल्या माध्यमातून आळा बसला पाहिजे। आपल्या देवस्थानांवर जे हमले होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करेन। सभागृहाचे सन्माननीय सदस्य अमोल खताळ यांनी जी लक्षवेधी लावली होती ती मौजे खेडगाव जिल्हा पुणे येथील लावली होती। त्या संदर्भात त्यांची मागणी होती की या ठिकाणी एक अनधिकृत पद्धतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि त्या अनधिकृत बांधकामावरून काही ठिकाणी अवैध धंदे देखील त्या ठिकाणी चालतात। त्याच्यामुळे लक्षवेधीमध्ये त्यांनी म्हटलंय की हे बांधकाम कधी पाडण्यात येईल। तर हा विषय बांधकाम पाडणे या तिथल्या महानगरपालिकेशी निगडीत होऊन तरी आम्ही तुम्ही जी मागणी या ठिकाणी मांडणी केलेली आहे की ग्राह्य धरून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निर्देश देण्यात येतील की जर का हे बांधकाम अवैध असेल तर त्या ठिकाणी पाडण्यात यावं। त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की संगमनेर मध्ये काही अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना सतत घडत आहेत, त्याची विस्तृत माहिती घेऊन तातडीनं कारवाई त्या ठिकाणी केली जाईल।